हीच ती जागा जिथे जिवंत बकऱ्या देवीच्या शापाने दगड बनल्या। कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेलं बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातलं हे चिंचली गाव आणि इथेच आहे आई मायाक्का देवीचं अद्भुत मंदिर, जिथे आजही शापाची सावली आहे। याच मंदिराशी जोडलेलं एक थरारक कथा आहे, चला जाणून घेऊया। एकेकाळी मायाक्का देवी साध्या रूपात धनगरांकडे गेली आणि प्रेमाने म्हणाल्या, मला थोडं मेंढीचं लोकर दे, छोट्या बाळासाठी गरम कापड बनवायचं आहे। तिथेच धनगराचा अहंकार जागा झाला आणि तो म्हणाला, आधी पैसे आण मगच देतो। देवी पुन्हा शांतपणे म्हणाल्या, बाळा मंदिरात एक मांजर रडत आहे, त्याला खूपच भूक लागली आहे, थोडं मेंढीचं दूध तरी दे। पण तो हट्टी माणूस परत पैशाची मागणी करू लागला। आता मात्र देवीचा संयम संपला। रागाच्या भरात देवीने भंडारा उधळला आणि भयंकर शाप दिला, अरे लोभी माणसा, एका भुकेल्या जीवाला तू दूध दिलं नाही, एका निरागस बाळासाठी तू लोकर दिलं नाही, तुझ्या दया नाही तर धनाचा काय उपयोग? तुझ्या धनाचा तुला इतका अभिमान? मग ऐक, ज्या मेंढ्यांवर तू अभिमान करतोस त्या आत्ताच्या आत्ता दगड बनतील आणि जिथे तू दया दाखवली नाही तिथूनच दुधाची नदी वाहायला लागेल। हा माझा श्राप आहे आणि तो अटळ आहे। आणि क्षणातच त्या मेंढ्या दगड बनल्या, दुधाची नदी वाहू लागली आणि तेव्हाच त्याचं नाव पडलं हालहळ। हाल म्हणजे दूध आणि हळ म्हणजे नदी। आजही ती नदी अस्तित्वात आहे आणि असा विश्वास आहे की या पवित्र नदीत स्नान केल्याने त्वचा रोग, शारीरिक आजार दूर होतात। आणि आजही देवीच्या त्या श्रापाने धनगर समाजातील लोक आपल्या मेंढ्यांचं लोकर देवीला अर्पण करण्याची प्रथा आहे। या सगळ्यात एक मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, तर मायाक्का देवी चिंचलीतच का आल्या? तर याचं रहस्य नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया। जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। चला, जय श्रीराम।